नमस्कार मित्रांनो, जेवढे पण CSC व्हेली आहेत, कॉमन सर्व्हिस सेंटर संचालक आहेत आणि आपण CSCमधून ज्या काही सर्व्हिसेस आहे त्या ग्राहकांना जर देत असताना मग त्या सर्व्हिसेस कोणत्याही असो, तर आपले पण एक CSC सेंटर असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की CSC पोर्टलच्या माध्यमातून व्हेली मित्र आपल्या प्रोफाईलचे KYC करू शकतात. तर ही KYC कशा प्रकारे करायची त्याची माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला आपलं जे काही डिजिटल सेवाचं पोर्टल आहे ते ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन केल्याच्यानंतर खालून 2 नंबरला आपल्याला इथे माय प्रोफाईलमध्ये यायचे आहे. माय प्रोफाईलमध्ये आल्याच्यानंतर इथे आपली माहिती ही दाखवली जाईल. त्यानंतर आपल्याला इथे बँक डिटेल्समध्ये यायचे आहे. बँक डिटेल्समध्ये आल्याच्यानंतर खाली येथे आपल्याला क्लिक हेअर यावर आपणास क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला येथे आपला CSC ID टाकायचा आहे. त्यानंतर येथे फिंगरप्रिंट हे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे तो आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचे आहे. सबमिट केल्याच्यानंतर आपल्याला हा जो काही चौकोन दिसत आहे यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे फिंगरप्रिंट हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आणि येथे स्टार्ट कॅप्चरवर क्लिक करायचे आहे आणि आपला जो काही थंब आहे तो आपल्याला येथे द्यायचा आहे. आपला थंब दिल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की येथे प्रोफाईल KYC अपडेट, त्यानंतर येथे लॅटिट्यूड, सर्टिफिकेट, ID कार्ड हे ऑप्शन आपल्याला येथे पाहायला मिळतील. तर आपल्याला येथे KYC अपडेट याच्यावर क्लिक करायचे आहे. KYC अपडेटवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे आणि येथे आपण पाहू शकतात की येथे पोलीस व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट हे नवीन ऑप्शन येथे देण्यात आलेले आहे. तर आपल्याला येथे पोलीस व्हेरिफिकेशनचे जे काही डॉक्युमेंट आहे, सर्टिफिकेट आहे, ते आपणास येथे अपलोड करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी येथे आपल्याला क्लिक करायचे आहे. तर आपण येथे इंस्ट्रक्शन पाहू शकतात की ह्या फाईलची साईज ही 10 KB ते 200 KBच्या आतमध्ये पाहिजे आणि ही फाईल JPG, JPEG, PNG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्यानंतर आपल्याला येथे व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटमध्ये फाईल हे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपली जी काही फाईल असेल ती आपल्याला येथे अपलोड करून घ्यायची आहे. यामध्ये अपलोड केल्याच्यानंतर ती फाईल आपल्याला येथे दाखवली जाईल. त्यानंतर आपल्याला येथे खाली अपडेट करायची आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली KYC ही CSCच्या प्रोफाईलमध्ये अपडेट करून घेणे हे गरजेचे आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.